आहे। अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत पहलगाम दहशतवादी हल्ल्याला जबाबदार TRF अर्थात द रेजिस्टंट फ्रंट या दहशतवादी संघटनेला जागतिक पातळीवरील दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे। ही संघटना पाकिस्तान स्थित लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेची प्रॉक्सी संघटना असून अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं TRFचा परदेशी दहशतवादी संघटना तसंच जागतिक दहशतवादी संघटना म्हणून विशेष यादीत समावेश केला आहे। अमेरिकेच्या निर्णयाचं भारतानं स्वागत केलं आहे। परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी या निर्णयाबद्दल अमेरिकेचा परराष्ट्र विभाग आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचं कौतुक केलं आहे। हे पाऊल भारत अमेरिका दहशतवाद विरोधी सहकार्याला अधोरेखित करत असं त्यांनी म्हटलं आहे। निस्तार हे स्वदेशी पाणबुडी सहाय्यक जहाज आज भारतीय नौदलात सामील होणार आहे। विशाखापट्टणम इथं होणाऱ्या या कार्यक्रमात या जहाजाचं जलावतरण होणार आहे। खोल समुद्रात जाण्याची क्षमता असलेल्या या जहाजामुळे पाणबुड्यांशी संबंधित बचाव कार्यात मोठं योगदान मिळण्याची अपेक्षा आहे। हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडनं या जहाजाची निर्मिती केली। ते अत्याधुनिक प्रणालीनं सज्ज आहे। देशातच डिझाईन केलेलं आणि बांधणी केलेलं निस्तार हे जहाज संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं भारताच्या प्रयत्नांमधलं एक मोठं पाऊल आहे।